हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर हे बघा, आज छानपैकी पूजा करून घेतली. तर आज आहे पहिला श्रावण सोमवार. मी आज वाचणार आहे शिवलीलामृतपुथीतला 11वा अध्याय. तो मी वाचला आहे, पण तुमच्यासोबत तो मी आज शेअर नाही केला आहे. कारण हा अध्याय वाचल्याने रुद्रपठण केल्याचे फळ भेटते. म्हणून मी श्रावण सोमवारचे जेवढे सोमवार येतात, मला जेवढे भेटतात तेवढ्या सोमवारी मी हा अध्याय न चुकता वाचते. खूप छान वाटतं हा अध्याय वाचल्यावर. श्रावणातला पहिला सोमवार होता. आज सगळ्यांचेच उपास होते, फक्त टीनाचा उपास नव्हता. बाकी आमच्या घरातले सगळ्यांचे उपास होते. तर मला संध्याकाळी जायचं होतं मंदिरात. तर मी चालली आहे मंदिरात. हे मंदिर आमच्या सोसायटीतच आहे, जवळच आहे, खूप लांब नाही आहे. दर सोमवारी मी या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करते. पहिल्यांदा मी पाण्याचा अभिषेक केला, नंतर मी दुधाचा अभिषेक केला, पुन्हा मी पाण्याचा अभिषेक केला. त्यानंतर भस्म लावला. तिन्ही बोटांनी भस्म लावायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी पांढरी फुले वाहिली महादेवाच्या पिंडीला. नंतर मी अगरबत्ती लावून घेतली. त्यानंतर मी 108 बेलपत्र वाहिली. ती पण आपण पाण्यात बुडवूनच व्हायची आहेत. आणि सगळ्यात शेवट मी एक मूठ तांदूळ म्हणजेच अक्षता वाहिल्या. पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ व्हायची आहे. छानपैकी ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करत मी सगळी सेवा करून घेतली. ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करतच मी सगळी सेवा करून घेतली. मंदिरात एवढी गर्दी पण नव्हती, त्यामुळे छानपैकी पूजा करायला भेटली. मनसोक्त पूजा केली. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. मोठीला पण घेऊन गेली होती, तिने पण अभिषेक केला. तिला पण सांगितलं काय काय करायचं ते. तिच्याकडनं पण करून घेतलं, कारण तिचा पण उपास होता. तिला पण समजलं पाहिजे ना कसं काय काय करतात ते. आपण सांगितलं तरच मुलांना समजणार आहे. आता काय समजते त्यांना तरी. म्हणून तिला पण घेऊन गेली मी आणि तिला पण सांगितलं कसं काय काय करायचं, कशी पूजा करायची, कसं काय 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 करायचं, कसा अभिषेक करायचा ते तिला मी सगळं सांगून दिलं आणि तिला तसं करायला लावलं. तुम्हाला जर 108 बेलपत्र जर नाही भेटली तर तुम्ही 5, 11 किंवा 21 बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर वाहू शकता. पण ती पाण्यात धुवूनच व्हायची आहेत महादेवाच्या पिंडीवर. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करीतच आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा करायची आहे. पण मंत्र हा चालूच पाहिजे. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र पण तुम्ही म्हणू शकता. आज नागपंचमी पण होती, पण माझा नागपंचमीचा उपास नसतो. तो बरेच वर्ष झाले सुटला आहे माझ्याकडनं. त्यामुळे तो उपास काही मी करत नाही, फक्त श्रावण सोमवारच मी करते. माझा तो उपास सुटला आहे. डिलिव्हरीच्या वेळेस माझा तो उपास सुटला आहे, मी सोडला नव्हता. हा खरं तर उपास भावाचा असतो, पकडावा हा उपास. पण तो एकदा सुटला की पकडत नाही असं म्हणतात, म्हणून मी तो सोडला. मग नाही करत मी तो उपास. आपली भारतीय संस्कृती सर्वावर प्रेम करायला शिकवते. तसे पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी, पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो. घराच्या वळचणीला बसतो. तो अतिथी पाहुणा असतो, म्हणून त्याचे पूजन करावे. नागाला वनात राहणेच आवडते. त्याला पावित्र्य आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो. तो फुलाला जवळ करतो की इतकी जवळ जातो, चंद्राला विळखा घालतो. होता होई तो नाग चावणार नाही, पण नाग चावला म्हणजे मरणच. म्हणून त्या तेजस्वी, धगधगी, स्वच्छ, संयमी अशा नागाची पूजा म्हणजे त्याच्या गुणांची पूजा. नागाचा आणखी एक गुण म्हणजे तो शेताची राखण करतो. उंदीर, घूस इत्यादींना शेतात येऊ देत नाही. हे सुद्धा त्याचे एक उपकारच आहेत. नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पाहावयास आपली संस्कृती सांगते. भारतीय संस्कृतीत नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते. शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात. भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो. आमच्या गावाकडे नागपंचमीचा उपास हा आदल्या दिवशीच पकडला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी नागाला नैवेद्य वगैरे दाखवतात आणि त्याच्यानंतरच हा उपवास सोडतात. आमच्या गावाकडे या दिवशी उकडीचे पदार्थ केले जातात, जसे की पातोळ्या, मोदक असे करतात. खीर रवा ते नाही बनवत, त्यामागे पण काहीतरी शास्त्र आहे. म्हणून त्या दिवशी खीर रवा बनवू नये. अभिषेक वगैरे केला आणि आम्ही घरी आलो आणि आता लागला नाही मी स्वयंपाकाला. तर मी पहिल्यांदा तांदळाचं पीठ चांगलं गरम पाण्यात हाटून घेतलं आहे आणि ही आहेत हळदीची पानं. आता या हळदीच्या पानाला ते मी जे तांदळाचं पीठ आहे ते चांगलं लावून घेणार आहे आणि त्याच्यात ते सारण भरणार आहे.
सारण बनवण्यासाठी मी ओला नारळ घेतला आहे, त्याच्यात गूळ वेलची घातली आहे, थोडंसं गरम करून घेतलं आहे गॅसवरती. आता हे असं हळदीच्या पानाला पीठ लावून घ्यायचं आणि त्यामध्ये ते मध्ये सारण भरायचं आणि सारण भरून झाल्यानंतर ही पानं अशी एकमेकाला जॉईंट करून घ्यायची आणि त्यानंतर हे उकडत ठेवायचं. उकडत ठेवण्यासाठी पातेल्यात पाणी ठेवायचं, त्याच्यावर आपण जी गहू वगैरे चाळतो ना ती चाळण ठेवायची आणि त्याच्यावर हे असं ठेवून झाल्यानंतर हे त्याच्यात उकडत ठेवायचं. याला उकडायला अर्धा एक तास तरी लागतोच आणि नंतर ते चांगलं उकडून घ्यायचं आहे. छान लागतात ह्या पातोळ्या. आमच्या गावाकडे ह्या बनवतातच. नागपंचमीला ही स्पेशल असतं आमच्याजवळ आणि हे बनवतातच आमच्या गावाजवळ. मोठी मोठी पानं असतात हळदीची. माझ्याकडे छोटी छोटीच आहेत, पण जाऊ दे म्हटलं, थोडं का होईना पण शास्त्र म्हणून मी बनवतेच हे. आमच्या गावाकडे पातोळ्या बनवतातच नागपंचमीला, कारण जे जास्त करून उकडीचंच पदार्थ बनवतात, त्यामुळे हे पातोळे फेमस आहेत खूप कोकणामध्ये. तिला पण घेतलं सोबत बनवायला. तिला पण समजलं पाहिजे ना कसं बनवतात ते. तिला पण म्हटलं चल तू पण बनव. तिने पण बनवले. नंतर आम्ही थोडेसे मोदक पण बनवले, कारण एवढी पानं नव्हती ना हळदीची. मग थोडेसे मोदक बनवले, असे वेगवेगळ्या आकाराच्या चांदण्या वगैरे बनवल्या आणि मग ते सगळं उकडत ठेवलं. वरण भात, हिरव्या वाटाण्याची उसळ आणि पातोळ्या असा आजचा नैवेद्य होता. तो नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी उपवास सोडला. तुमच्याजवळ नागपंचमीला काय स्पेशल बनवतात ते मला पण कमेंट करून सांगा. आणि आमची पण ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या गावी असा नागोबा पूजेला लावतात आणि ही नागोबा माझी आई बनवते. एकदम ओरिजिनल वाटतात, छान वाटतात. किती छान वाटतात बघा ना. आणि तिला ऑर्डर असते तशी, तिला त्याप्रमाणे ती ऑर्डरप्रमाणे बनवते. खूप छान कलर काम करते ती, खूप छान बनवते. अशी नागोबा आमच्या गावी पूजेला लावतात. ही माझी आई आहे. आमच्याकडे अशी नागपंचमी साजरी करतात, असं पूजेला लावतात.